नमस्कार मित्रांनो, कसे काय सगळे मजेत ना. खूप दिवसांत तुमच्याजवळ येतो आहे. आज चाललो आहे आम्ही मुंबईत जात आहे रोहितने मी. जरा कॅमेरा घ्यायचं. आम्ही लाईव्ह स्ट्रीम करू जात आहोत ना तिकडे क्रिकेटचे, त्यासाठी जरा कॅमेरा घेत आहोत, व्हिडिओ कॅमेरा. आम्ही पहिल्यांदा DSLRवर करायचो ना, आता व्हिडिओ कॅमेरा घेऊन जात आहे. ट्रेनची तिकीट वगैरे रोहितच्या दादानं काढला होती. होता होता जनरल डब्यातनं जात आहे पहिल्यांदाच. दोघे पण कसे चढला ह्यो दिसताय दादा ना, त्यांना मदत केला. त्याच्या पाठोपाठ पटकन चढला आणि बसला होता. आम्ही पहिल्यांदा काही रिझर्वेशनच फिरला होता, पहिल्यांदा जनरलने जाता असा. आणि जनरलने जाता म्हटल्यावर भांडणं तर असतातच ट्रेनमध्ये. ती बघा भांडणं सुरू होती आणि एकामेकाक मारत होते. एकामेकाक नुसते हेच करून टाकलं होता. फुल ऑन मजा चालू होती ट्रेनमध्ये. मस्त टाईमपास झालो आमचं जायपर्यंत. रात्रीच्या ट्रेनला चढला होता. आता नंतर ठाण्यात उतरला आणि तिकडनं लोकल पकडून दादरला गेला. आणि दादरवरनं आता जोगेश्वरी घालावा आहे रेखातेच्या इकडे. रेखाते इकडे अंधेरीक राहता पूनम नगरला, तिकडे आला जरा सकाळात लवकर आला ना 4 वाजता. मग जरा म्हटलं एवढं लवकर काय मार्केट बुडत नाही, तर तिकडे जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊया आणि तिकडनं मग जाऊया म्हटलं मार्केटला. रेखा त्याच्या घराच्या इकडचं काय शूट करू भेटलो नाही, ती सगळी झोपलेली होती. जास्त काय शूट नाही केलेलं. नंतर मग तिकडनं फ्रेश वगैरे होऊन निघाला. रोहित लई गरगरत होता, रात्र जागी होता म्हणून. तिकडनं मग तिकडे CST पोचला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इकडे. तिकडे कॅमेराचा मोठा मार्केट आहे, स्टेशनच्या साईडलाच आहे. तिकडे आम्ही दोघे आता आलो आहे. बघा या बाहेर बघा CSTचा कसला दिसत आहे, एक नंबर. नंतर मग मार्केटला लय दुकानं फिरला. नंतर मग एका दुकानात जरा आम्हाला हवं तो कॅमेरा नाही गावलो, दुसरंच गावलो. आणि का तेवढा बजेटला बसत नव्हतो कॅमेरा तिकडे. मग ह्यो जरा म्हणजे तेवढा पण बजेटला बसलो नाही तरी घेतला तिकडे. नंतर मग इथे ATMला कॅश काढू घालला. तिकडे ऑनलाईन पेमेंट नको हवा दिसनी. मग काय नंतर त्या कॅश काढू बोलले. मग आता कॅश काढू गेला होता. आता आमचा कॅमेरा वगैरे घेऊन चालला आहे. आम्ही त्या घाईत निघाला आहे. 3ची ट्रेन आहे. आम्हाला 2 इकडेच वाजले होते. तिकडे आता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचायचं आहे. नंतर तिकडे उतरला कुर्ल्याला आणि तिकडनं जवळच आहे. रिक्षावाले पण काय 200 रुपये सांगितला. आणि तिकडे काय आता अर्थ नव्हता, आम्हाची ट्रेन सुटणार होती. मग कसे काय तिकीट घेतला वगैरे आणि आता ट्रेनमध्ये बसला आहे. तिकडे पण आता आम्हाला वरची सीट गावली. रोहिता काय झोपच आलेली, मग तो काय झोपून होतो. आता काय जवळ आला आहे रत्नागिरीतच बसला आहे, म्हणजे आता भोक्यात आहे. तर भोक्यात ना जाऊ आता उतारला रत्नागिरीत. बाकी काही मुंबईत गेला तरी आपली रत्नागिरीचं वातावरण वेगळाच असतं. रत्नागिरी आल्यावर जरा बराच वाटला. मुंबईत तिकडे वेगळाच वाटत होता सगळा काय. चला आता येतोय, आम्ही घराशी जात आहोत. पुढच्या ब्लॉगला भेटूया. टाटा बाय बाय.